मित्र हो, गुड इव्हिनिंग. दिवस असा हा मावळतीकडे जात आहे. मी असा थोडा बाहेर वॉकिंगसाठी आलो होतो आणि वॉकिंग करता करता थोडा विसाव्याला थांबलो. अशा ह्या काळ्या मातीच्या ढेकळाला टेकून बसलो. बसल्या बसल्या एक डोक्यात विचार आला की आपली अंबाजोगाई पूर्वीची आणि सध्याची तफावत जाणवते. कारण अंबाजोगाई एक चळवळीचं केंद्र होतं आणि तसंच शिक्षणाचं माहेरघर होतं. पण ह्या 5-10 वर्षात शिक्षणाचं माहेरघर हे ट्रान्सफर झालं आणि चळवळी ठप्प झाल्या. ह्या चळवळी का ठप्प झाल्या? चळवळी करणारी माणसंच काळाच्या पडद्याआड गेली आणि नवीन पिढी जी घडायला पाहिजे होती, जी घडली, ती कुठल्या तरी दुरावस्थेत आहेत का कशात आहेत. पण कुणी चळवळ करणारा सध्या अस्तित्वात नाही. कारण एवढी मोठी नीट प्रकरण घडलं पेपर फुटीचं, त्याच्यावर कुणीच बोलत नाही, कुणीच काही लिहित नाही. म्हणून ह्या सगळ्या आठवणी आल्यानं मागच्या काळात गेलो. काळाच्या पडद्याआड किती चळवळी करणारे अंबाजोगाई शहरातले माणसं आपण विसरलोत. त्यांची नावं आठवून एक एक त्यांचा हिशोब केला आणि हे असा हा काळ्या मातीतून उकरून काढून हे चुनखडीचे खडे इतके गोळा केले आणि मला जेवढे ज्ञात होते तेवढे चळवळीतील हुतात्मे हे लहान थोर होते, परिसरातले होते, मोठे होते, छोटे होते. त्यांचा बसल्या बसल्या मला आठवल तेवढा मी हिशोब केला आणि असा हा त्यांचा पसारा मांडला. ह्याच्यात डॉक्टर लोहिया आले, बाबासाहेब परांजपे आले, गुंडाप्पा आले, डॉक्टर लोहिया आले, बोरांडे अप्पा आले, असे कितीतरी थोर नावं आहेत. कचरे आले आहेत, खूप आहेत. असे आठवून मी एवढे खडे जमा केले, ते एवढे जमा झाले बघा. आता सध्या अस्तित्वात नसलेले असलेले त्यांची नावे जर त्यांनी चळवळ उभा केला तर आठवणीत राहतील, नाहीतर सूर्य अस्ताला गेलेलाच आहे. थँक्यू. गुड इव्हिनिंग.